जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिलें है तो रास्ते है तो फासले है तो मुश्किलें है तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है. मित्रांनो, हे जे वाक्य मी आता बोललोय ना, ते वाक्य लक्षात ठेवा. आज तुमच्या समोर मी बसलोय ना, तर याच्या मागचं एक खूप मोठं कारण आहे. माझ्या व्हिडिओला काही कमेंट आले आणि ते कमेंट मी वाचले तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटलं, मला कीव आली आणि मला प्रचंड चिडही आली. आणि म्हटलं आज तुमच्याशी हा विषय बोलायलाच हवा, कारण मला असं वाटायला लागले की खूपशी लोक आहेत या जगात की जी लढणं विसरली आहेत. मित्रांनो, लढणं विसरली आहेत. जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. माझा एक व्हिडिओ मी टाकला होता. त्या व्हिडिओची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंकही देईल. त्या व्हिडिओच्या खाली खूप लोकांनी कमेंट केल्यात. मला त्या कमेंट मी वाचल्या, बऱ्याचशा लोकांना मी रिप्लायही केला आणि मला खरंच माझं डोकं विचार करायला लागलं आणि मी विचार करायला लागलो की काय चाललंय. लोक कुठल्या कुठल्या प्रश्नावरती किती दुःखी आहेत, किती किती त्रासात आहेत आणि किती त्यांना प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्यातले काही प्रॉब्लेम्स मला असे जाणवले की बऱ्याचशा लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम हे त्यांच्या मनातून त्यांनीच तयार करून ठेवलेले आहेत. मुळात ते तसे प्रॉब्लेम नसतीलही कदाचित. आणि जेव्हा हे सगळं मी बघितलं ना मित्रांनो, तेव्हा मला खरंच असं वाटायला लागलं की मला ह्या विषयावरती काहीतरी केलं पाहिजे. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही जण किंवा काही परिस्थितींमध्ये आपण खरंच असं वागतो. माहिती का कसं आहे माहिती का ते, की गाडीचा ब्रेक दाबून ठेवलेला आहे आपण आणि ऍक्सिलेटर दिलाय, ती गाडी ऍक्सिलरेट होते पण ती पुढेच सरकत नाहीये, नुसतं पेट्रोल खाती. तसंच आपल्या प्रश्नांचंही आहे. खूप सारे प्रश्न असे आहेत की ते प्रश्न आपण आपल्या मनामध्ये ऍक्सिलरेट म्हणजे वाढवून ठेवलेले आहेत. मला खरं सांगा की 5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला भीत होतात किंवा कुठल्या तरी गोष्टीचा खूप मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता. आज तो तसाच आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. खरंच विचारा. म्हणजे तसं आहे का खरंच की जो 2 वर्षापूर्वी तुम्हाला खूप गहन वाटत होता प्रश्न, तो आज तसा आहे का? तर तो तसा नसेल, 100% नसेल. कारण आयुष्य हे पुढे वाहत गेलेलं आहे, आपणही वाहत गेलोय आणि त्याच्यातनं तो प्रश्न, तो प्रॉब्लेम, त्याची जी क्षमता होती किंवा त्याची जी गांभीर्य होतं ते कमी होत गेलंय. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर तो विचार कसा करायचा याच्यासाठी महत्वाची गोष्ट काय माहिती का, की तुम्हाला तुमच्या मनाची मशागत करावी लागेल. आणि मशागत म्हणजे काय की आत्मनिर्माण. माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला लगेच की खरंच आपल्याला सगळं शिकवलं जातं. आपण जेव्हा अकॅडमीत किंवा शाळेत शिक्षण घेतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींचे शिक्षण घेतो, आपल्याला सगळं काही शिकवलं जातं. पण आपल्याला हे शिकवलंच जात नाही की आपल्या भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं. आपल्याला हे शिक्षण पद्धतीत नाहीच आहे. किंवा आपल्या विचारांवरती लक्ष कसं द्यायचं, आपला दृष्टिकोन कसा तयार करायचा किंवा आपल्या स्वतःचं आत्मनिर्माण कसं करायचं हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलंच जात नाही किंवा कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या डिग्रीमध्ये शिकवलं जात नाही. आणि आपण सगळं अकॅडमिक शिक्षण घेतो, आपण व्यावहारिक जगात आपलं काम करायला लागतो आणि आपण जिथं कमी पडतो, जिथं आपली क्षमता संपते, क्षमता संपत नसते कधी, कारण त्या क्षमतेपर्यंत आपण स्वतःला नेलेलंच नसतं. प्रॉब्लेम आहे. आणि मग काय होतं माहिती का, मग आपण कुठंतरी खूप आपला वेळ, म्हणजे जो बहुमूल्य वेळ असतो, ज्या वेळेमध्ये आपण खूप चांगलं काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकत असतो, हे अशा गोष्टी आहे ना, आपण ह्या अशा निरर्थक विचारांमध्ये आपण वाया घालत असतो. परवा एक बातमी वाचली, सांगलीमध्ये म्हणे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली. खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर होता, म्हणजे शासनाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा तो, आणि त्यांनी आत्महत्या केली. कशासाठी? म्हणजे मला ठीक आहे, तो जो काही प्रश्न असेल त्याच्या समोरचा, तो प्रश्न
खरंच इतका मोठा असू शकतो का हो, की त्याची किंमत आपला जीव देऊन मोजावी लागू शकते आपल्याला? किंवा मला आज सांगा की आजचा आपला जो क्षण आहे, जे आपल्याकडे चांगला आहे त्याच्या मोबदल्यामध्ये आपण दुःख विकत का घ्यायचं? आपण ज्या गोष्टीची लायकीच नाही, जी गोष्ट तेवढ्या लायकीचीच नाही, त्या गोष्टीला आपण 100 पट मोठं करून ठेवलेलं आहे. कारण आपण त्या गोष्टीचं मनन, आत्मचिंतन आणि ते आपण करतच नाही. आणि याच्यासाठी गरज काय माहिती का तुम्हाला? याच्यासाठी गरज आहे आत्मशोधाची. आणि मला असं वाटायला लागलंय की मी काहीतरी वेगळ्या मार्गाला जाणार होतो खरं या सगळ्या याच्यामध्ये, पण मला असं वाटायला लागलं जे काही मी वाचलं माझ्या व्हिडिओ खालचे कमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की मला आहे ना, मला खरं सांगितलं तर मला आहे ना, मला हे सांगायला हवंय. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या गोष्टींचा अवलंब मी माझ्या स्वतःच्या जीवनात केला. आणि मला जर का माझ्याकडे जे आहे ते जर मला देता आलं नाही ना, तर मग मी जे काही हे करतो किंवा मी ज्या गोष्टीचा विचार केला आहे त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तुम्हाला मी एक गोष्ट खरी सांगतो की आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप ही गोष्ट, ह्याचा प्रोग्राम मी तयार करतोय आता. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एक पॉइंटनी तुम्हाला मी सांगणार आहे ह्या सिरीज मध्ये. आणि ही सिरीज माझ्या डोक्यात म्हणजे आजच जेव्हा मी हे सगळं बघितलं ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की या विषयावरती काम करायला हवं. आणि हेच ते काम असेल कदाचित की जे काम मला सोपवलंय, किंवा मला असं मनातून असं वाटतं की हे काम किंवा मी जे काही करतोय, जे काही विचार तुमच्या समोर मांडतोय, हे माझ्याकडनं स्वामीच करून घेत आहेत. त्यांनाच काहीतरी असेल, कोणीतरी जे कोणी बघत असेल त्यांना स्वामींना वाटत असेल की हे बघण्याची गरज आहे, म्हणून आज व्हिडिओ तुम्ही बघत असाल माझा कदाचित. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की जो विचार मी आता 1 तासापूर्वी बसून जे विचार केलाय ना की कुठल्या स्टेप्सनी जायचं, त्या स्टेप्स ज्या मी स्वतः ज्या गोष्टीच्या वरती मी काम केलं आणि स्वतः मी ज्या गोष्टींमधून गेलो आणि ज्या गोष्टींचा एक पैलूचा मी विचार केला, ते एक पैलू मी तुमच्या समोर मांडणार आहे हे मी ठरवलंय. आणि त्याला मी नाव देणार आहे आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप. आता याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट असणार आहे, प्रत्येक पॉइंट मी कव्हर करणार आहे. तुम्हाला जे लागणार आहे ना आवश्यक तुमच्या विचारांना दिशा देण्यासाठी, तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी, ते तुम्हाला मी याच्यामध्ये देणार आहे. आणि हाच माझा ह्या प्रोग्रामचा विषय आहे. खरंच मित्रांनो, काहीही गरज नाहीये. उठा, खरंच उठा आणि लढा. तुम्हाला लढायलाच हवंय, कारण तुमच्याशिवाय तुमचा लढा देण्यासाठी दुसरं कोणी येणार नाही. आणि हे जे कोणी बघत असतील लोक, ज्या लोकांना वाटत असेल आता की जे संपलंय ना, तर मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रोज मी जे काही माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे ना तुम्हाला, त्या गोष्टींवरती विचार करा. तुम्हाला जे काही वाटत असेल ते वाटो, पण तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा. मी जे काही व्हिडिओमध्ये येणार आहे ना उद्यापासून, त्या सिरीजच्या प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला एक पैलू उघडत जाणार आहे. आणि हे मला करायचं आहे आता. कारण आता बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलून काहीच फायदा नाही. कारण काय कमेंट आहेत माहिती का, लोकांनी मला अशा कमेंट केल्या आहेत की मला वाचून अतिशय वाईट वाटलंय माहिती का. खरंच वाईट वाटलंय. मी काय करणार हो, मी कोण आहे? मी एक सामान्य माणूस आहे. मी एक दृष्टिकोन देऊ शकतो. मी तुम्हाला ज्ञानही नाही देऊ शकत. मी काय ज्ञान देणार तुम्हाला? मी एक दृष्टिकोन देऊ शकतो जे ज्ञान तुमच्याकडे, कदाचित तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलंच नसेल. तो दृष्टिकोन जर तुम्हाला मिळाला तर आयुष्य बदलू शकतं. कारण मला असा दृष्टिकोन जेव्हा मिळाला तेव्हा माझं आयुष्य बदललं आणि बदलतं. अहो, एक साधी गोष्ट आहे, थोडा वेळ द्या. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्या. तुम्ही कशाला घाबरताय? समाजाला घाबरताय? तुमच्या समाजासमोर निर्लज्जपणे राहून जर तुम्ही जगलात ना, ती किंमत तुमच्या स्वतःच्या जीवनापेक्षा खूप छोटी आहे. कारण तुमचं आयुष्य इतकं मोठं आहे, त्याच्यापेक्षा मोठं आहे. एक माणसाचं आयुष्य म्हणजे एक शक्यता असते. खरंच सांगतो मी तुम्हाला, प्रत्येक जीव हा एक शक्यता घेऊन जन्माला आलेला असतो. त्याचं एक प्रारब्ध असतं, त्याच्या प्रारब्धामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, काहीतरी त्याच्या अजून घडणार असतं. पण जे घडणार असतं त्या गोष्टीकडे आपण विचारच जर नाही केला तर ते घडणार कसं? कारण विचार करणं हेच तर आपल्या हातात आहे. फक्त आपलं पुरुषार्थ हेच आपल्या हातात आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाहीच आहे. तुम्हाला फक्त लढायला लागणार आहे, हेच मला सांगायचंय. नका निराश होऊ, काही गरज नाहीये. नका घाबरू. काय प्रॉब्लेम आहे? पैसा आहे, येईल. थांबा. समाजाला घाबरताय? काही करणार नाही. समाजामधला कोणी तुमच्या स्वतःपेक्षा मोठं या जगात दुसरं काही नाही. जगणं हा तुमचा अधिकार आहे, कारण त्या परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलंय.
आणि काही नाही, खरंच काही नाही. वेळ द्या थोडा. वेळेबरोबर सगळ्या गोष्टी आपोआप सरळ होतात. सगळं होतं, सगळं आपोआप होतं. त्याही व्हिडिओची तुम्हाला लिंक देईल मीच केलेला आहे तो विषय. सगळं काही आपोआप होईल. माझाच व्हिडिओ मीच केलाय. तो विषय मी पहिले घेतला होता. कारण साधनेमध्ये जायच्या आधी लोक दुनियाभरचं सगळं बर्डन, सगळं दुनियाभरचं ओझं घेऊन मग देवाला भजायला जातात. आणि काय तो देव तरी करणार आहे? देवाने सांगितलंय तुम्हाला पुरुषार्थ करा, तुमचं कर्म करा, ते नीट करा पहिले, ते तुमचं प्रारब्ध घडवणार आहे. गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलंय, कर्मण्येवाधिकार असते ना मा फलेषु कदाचन. ओरडून ओरडून आपलं अध्यात्म आपल्याला सांगतं की अरे तू परिपूर्ण तत्वमसी, तू पूर्णपणे ब्रह्म आहेस. ही अशी दशा होण्याची तुझं काही कारणच नाही. माणसाला आपला वेदांत ओरडून ओरडून सांगतोय. आपणच आपल्या डोळ्यावरती हात ठेवलेत आणि आपण अंधार अंधार म्हणून ओरडतोय. हात काढून बघा, उजेडाचा प्रकाश तुम्हाला 100% दिसेल. मी सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. करू काहीतरी आपण चांगलं. माझ्या परिवारातला प्रत्येक माणूस जो काही तयार होईल, माझा परिवार, हा परिवार आहे माझा. मी खूप भावनेने मी अटॅच आहे तुमच्या बरोबर, जोडले गेलेले आहे. मला सगळं काही समजतं. मी कमेंट द्यायच्यावरती, मी प्रत्येकाच्या कमेंटवरती उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मी रात्री बसतो, मी बघतो, वाचतो सगळं. मला हे खूप काहीतरी वेगळं वाटतं, माहितीये का? म्हणजे हे अद्भुत आहे मित्रांनो. म्हणजे जेव्हा मी इथं बसतो तुमच्या समोर ना, आतून सगळं येतं. मला जे काही करायचंय किंवा जे काही मला जे काही वाटतं ते सगळं आतून येतं. मला हे माझं काय माहिती, म्हणजे काहीतरी मोठं घडेल याच्यातून. माझा परिवार तयार होईल. माझ्या सगळेजण मला पॉझिटिव्ह आहे. मला सकारात्मक ऊर्जा संचालित करायची आहे तुमच्यामध्ये सर्वांमध्ये. कारण मी ती माझ्यामध्ये केलेली आहे. मी इतकं सहज करून घेतलं ना मित्रांनो स्वतःला, की मला माझ्या परवानगीशिवाय माझ्या मनामध्ये कुठलाही विचार घर करूच शकत नाही. कारण तेवढी जी क्षमता आहे ना विचारांची, आणि तेवढी मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये मी तयार केलंय. आणि हेच मला तुम्हाला सांगायचे की हे तयार करता येऊ शकतं. नका घाबरू. भीती खाऊन टाकेल तुम्हाला, आणि खाते. ती वाळवीसारखी ती पोखरत जाते हळूहळू आतमध्ये आपल्या स्वतःला. आपण काय करतोय ना याचं भान सुद्धा आपल्याला राहत नाही. आणि हे सगळं नाहीये आपलं. हे आपल्या जीवनाचं लक्ष नाहीये. आपल्या जीवनाचं लक्ष उत्कर्ष करणे, आपला स्वतःचा आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचा. आपण एक आत्मा आहोत, आपण परिपूर्ण आहोत, आपण स्वयंभू आहोत. पण त्या स्वयंभू विचारांना आपण वरती यायला जागाच देत नाही. कारण असंख्य अहंकाराच्या आणि असंख्य मोहाच्या आणि लोभाच्या गर्तेमध्ये आपण सापडलो आहोत. ते गाणं खूप छान आहे बघा. ते स्वामींचं मी गाणं ऐकलंय ना, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याचे पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. ऐका गाणं ते. अहो तुम्हाला जर भीती वाटत असेल ना, कानाला हेडफोन लावा, युट्यूबवरती मिळेल गाणं, ऐका. इतकं सुंदर गाणं आहे ना, खूप छान गाणं तयार केले त्यांनी. अरे एवढं छान छान आहे आपल्याकडे, त्या गोष्टी आपण सोडतो आणि आपण कुठल्या फाजील गोष्टींच्या नादाला लागलोय मला समजत नाही. त्या लोकांनी ज्यांनी कमेंट केलेत ना, ते लोक जर माझे व्हिडिओ बघत असतील ना, तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्यासाठी फक्त आणि माझ्या परिवारासाठी मी ही सिरीज घेऊन येतोय. आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप. एक गोष्ट उलगडून सांगणार आहे मी तुम्हाला, आणि आतून सांगणार आहे तुम्हाला. खरं सांगतो तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टींपासून तर तुमच्या आयुष्यातला मोठ्यातला मोठा प्रश्न सुटेल. त्याच्यातून नक्की सुटेल 100%. मनावरती काम करायला हवंय, मनावरती. हेच तर सांगताय अध्यात्म आपल्याला. आपल्या स्वतःचा उत्कर्ष साधणं हेच अध्यात्माचं अंतिम लक्ष आहे. ती मनाची जी शांतता आहे ना, ती आत्म्याची जी प्रगल्भता आहे ना, ती आत्म्याची प्रगल्भता आपल्याला समजून घ्यायची. आणि हेच त्या परमेश्वराचं खरं स्वरूप आहे. शोधा म्हणजे सापडेल. मी मदत करतो शोधायला, तुम्हाला शोधायला मी मदत करतो. चला उठा, येऊ बाहेर याच्यातून. सगळे काय होतंय बघू आपण, काय होईल जास्तीत जास्त बघूया आपण. फेस करू, लढू, सामना करू. आणि सामना करण्यासाठी आपलं मन, आपल्या स्वतःच्या विचारांना इतकं पक्क करून ठेवू ना, की कुठली शक्ती जरी आपल्या समोर आली ना, तरी त्याच्याशी लढायची आपल्यामध्ये ताकद आपोआप होईल. या मनावरती आणि विचारावरतीच काम करायला हवंय. आणि हीच माझी सिरीज येणार आहे मित्रांनो. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ज्यांना या सिरीज बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा.
आणि हे लिहा, कारण मला समजेल की किती लोकांना याच्यामध्ये मी जे सांगणार आहे त्याच्यावरती विश्वास आहे किंवा आवड आहे, आणि किती लोकांना ते बघायचंय. माझ्या ह्या व्हिडिओला मला कृपा करून मला कमेंट करा, मला ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण कितीतरी लोकांचं तुम्ही भलं कराल आणि मलाही ते करायचंय. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांना. खरंच खूप काहीतरी जबरदस्त करायची योजना, प्लॅन मी तयार केलेला आहे आणि ते उद्यापासून मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप. मित्रांनो, एवढंच बोलतो मी. आज मी इथंच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.